आता ही डी फ्लाईट चालू झाली. तुम्ही बघू शकता ही आहे सुरमई थाली आणि ह्यांची जी सुरमईचा जो पीस आहे तो सकाळी. सो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग. सकाळचे 6-6:30 झालेत. ॲक्च्युली मी आता आम्ही इथेच कृष्णाजी हॉटेल म्हणजे त्यांचं स्वामी कायकिंगचंच हॉटेल आहे त्यांचं. तिथे आता आम्ही जेवायला आलो आहे आणि शिवांसाठी आता आम्ही हे मागवलं आहे साधा डाळ भात वगैरे. त्याने साधा डाळ भात दिला आणि आम्ही 2 फिश थाली मागवल्या. एक काय प्रॉन्स आणि एक सुरमई. सो मस्त वेगळं शिवांचा पण डाळ भातचा बंदोबस्त झाला आणि आम्हाला पण फिश थाली मिळाली. सो मस्त विषय हवेमध्ये या थंड म्हणजे ऊन जरी असलं तरी बाहेर तरी आपण त्याच्यामध्ये बसलो आहे जेवायला. चला शिवांश आता जेवणार आहे. सगळ्यात आता आम्ही ते नॉनव्हेज जेवण मागवलं आहे आज कृष्णाजी हॉटेलमध्ये. त्याचे कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देतो आणि स्क्रीनवर पण आता येत असेल. मी मागवले सुरमई थाली विथ सोलकढी आणि ते येतच तुम्हाला आणि सुका म्हणजे ओला वगैरे आणि वैशालीने प्रॉन्स कोळंबी मसाला आणि शिवांसाठी होतं डाळ भात वगैरे. शिवांनी थोडासा खाल्ला थोडा आता आम्ही खातो त्याचा. सो चला आता जेवणाचा आस्वाद घेऊया. कसं आहे तू टेस्ट केली ना कसं आहे? मस्त सुंदर. चला आता मी टेस्ट करतो आता सुरमई. सो गाईज आता जस्ट आम्ही ते जेवलो आणि जेवण खरंच अतिशय उत्तम होतं. तुम्हाला घरगुती जेवण जर मालवणी जेवायचं असेल तर ते इथे या तुम्ही नक्कीच खवणे बीचला जर याल तर. सो मी दादांशी ओळख करून देतो आणि दादांचे सगळे कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला स्क्रीनवर आता येतीलच. सो 2 मिनटं आपण दादांशी बोलूया. सो दादा मला सांगाल आपल्याकडे जेवणाचं काय काय ऑप्शन्स आहेत आणि काय कसं काय म्हणजे वगैरे कायकिंगचं कसे ऑप्शन्स वगैरे तुम्ही अवेलेबल करून देता म्हणजे कस्टमरला वगैरे? आमचं कसं घरगुती जेवण. हां चालेल. मच्छी आम्ही स्वतःच. ओके. फक्त तुम्ही आल्यानंतर तुम्ही सांगून गेलं पाहिजे की बाबा आम्हाला ही मच्छी पाहिजे किंवा चिकन वगैरे जे काय असेल ते वगैरे सगळं आम्ही फ्रेश देतो. ओके. आणि आपल्याकडे राहण्याची वगैरे व्यवस्था वगैरे आहे? राहण्याची अजून नाही पण तरी पण चाललंय. ओके. पण तुम्ही अरेंज करून देऊ शकता? ओके. म्हणजे तुमच्याकडे जेव्हा होईल तेव्हा तर प्रश्नच नाही पण करून देऊ शकता. जेवणाचं होऊन जाईल जेवण नाश्ता वगैरे. ओके. आणि कायकिंगचं पण तुम्ही करून द्याल? ओके. सो आपले कॉन्टॅक्ट नंबर आणि मला दादांनी ते जे कार्ड दिले ते तुमचंच आहे ना? ओके. मग ते तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच मी आणि जर तुम्हाला स्क्रीनवरचा नंबर पण येत असतील सो नक्कीच हॉटेल कृष्णाजीला तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि आपलं जर यायचं असेल लोकेशन वगैरे कसं काय म्हणजे? लोकेशन म्हणजे मापणवरून वरती यायचं. ओके. नंतर तिकडे असणार खवणा बीचचं. कोणालाही विचारलं तर तुम्ही किंवा गुगलवर टाकून पण येऊ शकता जसं आम्ही आता बाईकने आलो तसं. लोक सगळे येतात. बरोबर. ओके. सो आणि तुम्ही आणखी आता मला काहीतरी पॉईंट सांगितला म्हणजे कायकिंग व्यतिरिक्त? कायाकिंगचं आमचं बीच चांगलं आहे. तुम्ही येऊन बघा. ओके. म्हणजे फिरण्यासाठी मस्त शांत एकदम क्लिअर. नक्की. आणि मग ओके. आणि म्हणजे त्या साईडला पण तुम्ही म्हणाला बीचला जाऊ शकता तुम्ही? ओके. म्हणजे कायकिंग व्यतिरिक्त तो पण एक ऑप्शन आहे. पाणी जरा भरलं त्याच्यामुळे जायला भेटत नाही. ओके. म्हणजे बोटीने तिकडे जावं लागतं असं म्हणतं. ओके. सो नक्कीच म्हणजे कायकिंग व्यतिरिक्त आम्ही फिश पा पण केला जो नॅचरल फिश आहे ज्याच्यासाठी आपण गोव्याला 300-400 रुपये देतो ते मस्त आणि करायला भेटलं खरंच. आणि जेवणात खरं अतिशय उत्तम होतं. म्हणजे तुम्ही घरगुती जेवण जर मालवणी तुम्हाला जेवायचं असेल तर नक्कीच व्हिजिट करा कृष्णाजी हॉटेलला. सो थँक्यू सो मच दादा. आपलं नाव काय बदललं दादा? पप्पू केळुसकर. सो पप्पू केळुसकर दादा थँक्यू. आणि नक्कीच तुम्ही या हॉटेलला व्हिजिट करू शकता. थँक्यू दादा. सो गाईज हे आहे चिपी एअरपोर्ट जे परुळे मार्केट किंवा परुळ्याच्या जवळ येतं आणि मालवण तुम्ही तुम्ही बघू शकता 12 किलोमीटर आहे. आणि आता मग अशीच आम्ही जातानाही शूट करणार होतो पण पॉसिबल नाही झालं. सो येता येत आता हे शूट करतो. सो हे आहे चिपी एअरपोर्ट. सध्या तरी बंद आहे. मुंबईवरून इथे आपले विमानं आणि इथून पुन्हा मुंबईला सध्या आय थिंक इथून फक्त मला वाटतं गोव्याला विमानं उडतात असं ऐकलं आहे. मुंबईची सध्या तरी बंद आहे. बट यस तुम्ही मुंबई टू जर चिपीचा प्रवास आता करायचा विचार करत असाल तर सध्या बंद आहे. गोव्याच्या चालू आहे वाटतं पण विमान तर एक पण दिसत नाही. त्यामुळे आय थिंक हे बंद आहे सध्या एअरपोर्ट. आता का बंद आहे वगैरे ते काहीतरी कॉन्ट्रॅक्टरचा इश्यू आहे समथिंग. सो असं काहीतरी रिझन आहे मला परफेक्ट माहीत नाही. बट स्टील हे आहे चिपी एअरपोर्ट. खूप मोठ्या एकरावर पसरलेलं आहे. सो चला आता जाऊया आपण. कारण ऊन खूप आहे. शिवांश पण झोपलं आहे. चला. सो आता आम्ही चाललो आहे पॅरासेलिंग करायला. संध्याकाळचे 5:15 झाले.
पॅरासेलिंग करतो आम्ही आपल्या अरबी समुद्रात, म्हणजेच मालवणच्या समुद्रामध्ये. आणि हा आहे समोर आपला मालवणचा किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला. सो आता आपण पॅरासेलिंग करतो आणि बोट आहे, त्या बोटीमध्ये आपण आता शिफ्ट झालो छोट्या बोटीतून मोठ्या बोटीमध्ये. आणि आता आपण पॅरासेलिंग करणार आहोत. सेकंड टाईम करतो आहे मी, आम्ही दोघं वाटतो. आता आम्ही म्हणजे पॅरासेलिंग फक्त वृषाली करते. शिवांश माझ्यासोबत आहे, त्यामुळे मग मी नाही करत आहे. कंटिन्युअस हे करतात आहे, म्हणजे पाठवतात. वृषालीनं म्हणजे वृषाली एकटेच करते पॅरासेलिंग. पाहिजे असेल तर बाउन्स पण करू शकतो आम्ही. हे लेडीजला हाफ टीप आहे, म्हणजे इतकं करतो. तोंडावर पिकनिक, तोंडावर पाणी येतं. आम्हाला 4 लेडीज कोण 4 लेडीज कोण आहे तुम्हाला? गाईज आता रात्रीचे 9:30 होत आलेत आणि आम्ही आलो मालवणच्या नवचैतन्य जे हॉटेल आहे, चैतन्य हॉटेल, त्याच्या एका ब्रांचमध्ये, म्हणजे जी दादरला ब्रांच आहे शिवाजी, आपण जे गणपतीचं मंदिर सिद्धिविनायक तिथली ब्रँच आहे. आणि तिथलंच आम्ही आता जेवायला आलो आहे नॉनव्हेज मच्छीचं. मी दाखवतो तुम्हाला. तुम्ही बघू शकता ही आहे सुरमई थाली. आणि ह्यांची जी सुरमईचा जो पीस आहे तो सकाळी आम्ही खाल्लेला आहे घरगुती याच्यामध्ये. तो जरा लहान होता आणि सुरमई काहीतरी मोठी पीस आहे. आणि सोबत तेच सगळं आपलं म्हणजे सार दिलं आहे, मच्छीचं बांगड्याचं सार आणि सोलकढी वगैरे आणि चपाती. सो चला आस्वाद घेऊया. मग कोंबडी वडे मागवले. सो हे आपले आलेत वडे साबुती. इथे म्हणजे आपलं मालवणी आणि मला वाटतं काळ्या मसाल्यामध्ये केलेलं आहे. ते वडे 4च आहेत वडे. चिकन थाली, पण आपण याला कोंबडी वडे म्हणतो. आणि आपलं सोलकढी. एक वडा कमी दिसतो, नॉर्मली 5 वडे येतात, पण आता काय माहिती यांच्याकडे 4 वडे आहेत. सो चला जेवणाचा आस्वाद घेऊया. कसं आहे ते चांगलं आहे काय? आपण पण जेवायला सुरुवात करूया. फायनली स्वीट डिशने आपण जेवणाचा एंड करतो आहे. मोदक मागवले. सो मोदक खाऊया. सो गाईज आत्ता मी जसं सकाळी आपण दिवसभर थांबलो होतो मालवणला कुशल पूर्वा रिसॉर्टमध्ये. आणि ते अगदी दांडी बीचला एकदम बीच एकदम हार्डली 2 मिनटं चालत आहे. तर तुम्ही नक्कीच जर कधी आलात मालवणला तर नक्की या रिसॉर्टला व्हिजिट करा. मी आधी ऑलरेडी आपण व्हिडिओ केलेले सकाळचे, पुन्हा सकाळी निघताना मी पण शूट करेन आणि रात्रीचा पण मी तुम्हाला दाखवेन. तुम्ही बघू शकता मागे संपूर्ण असं अगदी समोर जर तुम्हाला असेल हा मेन एंट्रन्स आणि समोर सगळ्या बोटी वगैरे आहेत. म्हणजे तुम्हाला लाटांचा आवाज पण येतो आणि आय थिंक लाटा दिसतात पण आहे तुम्हाला आय थिंक व्हिडिओमध्ये. सो अगदी म्हणजे बीच 2 मिनटं वॉकिंग आहे. तर तुम्ही नक्कीच आलात तर मालवणला या रिसॉर्टला व्हिजिट करा. जेवणाचं फक्त नाही आहे, बट तुम्ही बाकीचा जर मच्छी वगैरे घेऊन आलात तर तुम्ही तिथे बनवून मिळेल. सो त्याचे जे ओनर्स आहेत आपल्याबरोबर त्यांच्याशी आपण 2 मिनटं बोलूया. सो 1 मिनटं. सो आता आपण रिसॉर्टच्या ओनर आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलूया. सो सांगशील मला दादा एक्झॅक्टली आपल्या रिसॉर्टमध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत वगैरे? आपल्याकडे कसं
कसं आहे बीच टच प्रॉपर्टी आपली टोटल. Okay. आपल्याकडे टोटल सध्या 3 रूम्स आहेत. ओके 3 रूम्समध्ये तुम्हाला 3 रूम टोटल AC रूम्स आहेत सगळ्या. ओके आणि फोटोज वगैरे तर तुम्हाला आलेलेच आहेत. Yes, yes, वगैरे yes, तुम्ही yes. स्वतः राहिलेले आहेत. दुसरी गोष्ट तुम्हाला बीच फ्रंट ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत, कारण की आपल्या 4 पॅरासिलिंग 4 हॉटेल्समध्ये आपले एक पॅरासिलिंग बोट आहे. म्हणजे वॉटर ॲक्टिव्हिटीज वगैरे आपल्या थ्रू डायरेक्ट आहेत ओनर रेटमध्ये तुम्हाला. तर हा म्हणजे दुसरीकडे जायची गरजच नाही. जायची गरज नाही. स्कुबा डायव्हिंग वगैरे प्रॉपर होतं तुम्हाला इकडे. दुसरी गोष्ट तुम्हाला जेवणाचं कसं आहे, तर आपल्या इकडे बीचवर फिश ऑप्शन वगैरे असतं. ओके हां संध्याकाळी 4 संध्याकाळचं 4-5 वगैरे वाजेपर्यंत करेक्ट असतं. सकाळचं पण असतं 7 वाजेपासून. बरोबर. तर तुम्हाला दोन्ही टायमिंगला फिश वगैरे विकत घेऊन कस्टमर जास्त त्यांना मेनली फिश खायला देतात. करेक्ट मेकिंग चार्जेस देऊन बनवायला देतात. बरोबर. ते तुम्हाला तिकडे इथे प्रॉपरली रूमच्या समोर तुम्हाला प्रोव्हाइड होतं. आणि इव्हन जसं आता आम्ही केलं म्हणजे सर समजा मी एखाद 2 कोण असेल तर तुम्ही जाऊन बरेच सारे ऑप्शन्स पण आहेत हॉटेल्सचे. ऑप्शन्स आहेत तुम्हाला. तर ते पण तुम्हाला आहे तिथे हॉटेलचे ऑप्शन की तुम्ही जाऊन जेवू शकता. आणि प्लस बाकीचं जसं आता मी सकाळी बघितलं म्हणजे काही ग्रुप्स वगैरे आले तर त्यांच्याकडे समजा त्यांना राहायचं जरी नसेल तरी त्यांना आय थिंक आंघोळीची वगैरे व्यवस्था वगैरे आहे. येस 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 येस. तर त्यांना चेंजिंग रूम आंघोळ वगैरे सगळी व्यवस्था इथे चार्जेबल आहे सगळं. ओके पेबल करून नॉर्मल चार्जेस आहेत पे करून ते लोक यूज करू शकतात. ॲक्टिव्हिटीसाठी वगैरे पण किती मोठा ग्रुप असला तरी आपण करून. करेक्ट. आणि जसं आता आम्ही मला आय थिंक तुला हिने म्हणजे विशालने सांगितलेलं की 8-10 दिवस आधी सर जर कदाचित कोणी ग्रुपने वगैरे येणार असेल तर त्यांना मला वाटतं आय थिंक एक 8-10 दिवस आधी तुला सांगितलं तर आय थिंक ते तुला बरं पडेल. सीझनला तुम्हाला 8-10 दिवस 15 अगोदर दिवस बुकिंग करायला लागते. करेक्ट. आणि ऑफ सीझन असेल तर मिनिमम म्हणजे वीकेंड सोडून जर तुम्ही मंडे थर्सडेमध्ये येत असेल मंडे तर मला नाही वाटत एवढा काही इश्यू असेल. पण सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे टोटल गर्दी असते. ओके म्हणजे दिवाळीचे जे सीझन आहेत वगैरे जॅन फेब मध्ये पण तुम्हाला 8-10 दिवस 15 दिवस अगोदरच बुकिंग करायला. ओके फाईन. आणि सध्याचं वर्ष म्हणजे जॅन फेब्रुवारी पण. करेक्ट. ओके. सो आणि मला पण म्हणजे मी पण फर्स्ट टाइम आलो म्हणजे विशालकडून खूप ऐकलेलं आणि खरंच खूप म्हणजे अमेझिंग एक्सपिरियन्स होता. एक दिवसच म्हणजे आम्ही थांबलो आणि माझा तर विचार आहे म्हणजे नेक्स्ट टाइम फॅमिलीला घेऊन वगैरे. खूप डेस्टिनेशन्स आहेत आपल्या लेफ्ट हँड साईडला तारकर्ली देवबाग बीचेस आहेत. 4 किलोमीटर बाजूला आपले हे बीचेस पूर्ण टोटल कनेक्टेड बीचेस आहेत. बाजूला तारकर्ली आहे, त्याच्या बाजूला देवबाग आहे. राईट हँड साईडला तुम्हाला चिवला बीच आहे. चिवला बीचला तुम्हाला सकाळी ते ॲक्टिव्हिटीजमध्ये डॉल्फिन राईड वगैरे आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्या सब फ्रंटला सिंधुदुर्ग फोर्ट आहे. येस तुम्हाला 2 बोटिंग ऑप्शन्स आहेत. एक देवबागला तुम्हाला 2 बोटिंग ऑप्शन्स भेटतात. एक आपलं तुम्हाला देवबाग बोटिंग डॉल्फिन बोटिंग आहे आणि दुसरी गोष्ट डॉल्फिन सफारी आणि एक वेंगुर्ला लाईट हाऊसची बोटिंग आहे. निवती आयलँड वगैरे वेंगुर्ला लाईट हाऊस ओल्ड न्यू दोन्ही. म्हणजे इथे आल्यानंतर तुला म्हणजे बाकी कुठे जायची गरज नाही थोडक्यात. राईट. जसं आम्ही आज आम्हाला खवणेला कायाकिंग करायचे होते ते पण तू अवेलेबल करून दिलं. सो आणि आता मी रिसेंटली मला वाटतं विश्वाची जेव्हा बोलत होतो आय थिंक त्याच्या रील्स वगैरे एवढं फेमस झालं त्यामुळे लोक तिकडे पण जायला म्हणजे मागतात की आम्हाला तिकडे पण जायचं आहे. करेक्ट. आणि तिथला पण एक्सपिरियन्स आमचा आज खूप छान होता म्हणजे खवणे बीचचा. सो तुम्ही जर कधी आलात खवणे बीचला पण जायचं असेल तिथल्या काही ॲक्टिव्हिटीज करायच्या त्या पण दादा तुम्हाला अरेंज करून देईल सगळ्या. आणि इव्हन आपल्या आय थिंक आपल्याकडे स्कूटी पण अरेंज होईल म्हणजे तुम्हाला कुठे अरेंज होतात ओके ते पण होईल. सो म्हणजे ऑल सगळे म्हणजे तुम्हाला सोल्युशन्स इकडे मिळतील. जर इथं आलं तर तुम्हाला अगदी म्हणजे वॉटर स्पोर्ट्स म्हणा जेवणाचं म्हणा किंवा आणखी राहण्याचं वगैरे सगळं काही. सो नक्की व्हिजिट करा. वॉटर स्पोर्ट्समध्ये पण आम्ही कशा ॲक्टिव्हिटीज देतो आम्ही पॅरासिलिंग वगैरे ते पॅरासिलिंगचे डीप वगैरे जे चार्जेस असतात ते ॲक्च्युअल आम्ही त्या पॅकेजमध्ये इन्क्लूड करूनच देतो. प्लस स्कुबा डायव्हिंगची व्हिडिओ इथे कस्टमर्सला आम्ही डायरेक्ट गोप्रो व्हिडिओ देतो. AGI कॅमेरा आम्ही वापरत नाही. ओके हां. त्यांना एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे की व्हिडिओ व्हिजिबल जास्ती होतात. क्लॅरिटी जास्ती होते. ते व्हिडिओज वगैरे पण तुम्हाला आम्ही आणि लोकांना ते ॲज अ मेमरी म्हणून राहतात. करेक्ट. स्टेटस टाकायला तुम्हाला AGI कॅम मधून किती पैसे दिले नाही व्हिडिओ क्लिअर आहे. गोप्रो मध्ये जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ क्लिअर आहे. ते तर प्लस कस्टमर्सला पॅरासिलिंग डीप वगैरे चार्जेस भेटले तर कस्टमर खुश होऊन जातो कारण की त्याला एक्स्ट्रा पैसे कुठे भरायला. आणि कसं कस्टमर एकदा म्हणजे कस्टमरला ज्या गोष्टी पाहिजे मिळतात तो परत नेक्स्ट टाइम इथे येण्याचा प्रयत्न करतो. राईट. सो खरंच खूप थँक्यू दादा. तू म्हणजे आम्हाला एक दिवस इथे आज म्हणजे सगळ्या गोष्टी अरेंज करून दिल्यास त्यासाठी. नेक्स्ट टाइम परत आम्ही फॅमिलीसोबत नक्कीच येऊ. सो थँक्यू सो मच. या चल या बाय. सो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग. सकाळचे 6-6:30 झालेत. ॲक्च्युली मी काल इथल्या आपल्या रिसॉर्टचा तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा होता म्हणजे मी कुठे थांबलो आहे ते मी केला पण होतो पण समाव ते व्हिडिओजमध्ये काहीतरी ना जर्किंग येत आहे म्हणून मला म्हटलं सकाळी उठून मी शूट करतो पुन्हा एकदा. सो तुम्ही बघू शकता हा आहे आपला इथे समोर किल्ला सिंधुदुर्ग फोर्ट म्हणजे मालवणचा किल्ला सिंधुदुर्ग फोर्ट आणि इथे समोर हा संपूर्ण अरबी समुद्र आपला म्हणजेच दांडी बीचचा आणि इथे समोर मालवणची जेट्टी जिथे संध्याकाळचा म्हणजे 4-4:30ला ऑप्शन होतो फिशचा आणि त्याच्या अगदीच समोर हे आपलं इथे हॉटेल आहे तुम्ही बघू शकता.
कुशल पूर्वा बीच रिसॉर्ट. आणि तुम्ही इथे बघू शकता त्यांच्याकडे काय काय ऑफर्स आहेत. चेंजिंग रूम आहे, टॉयलेट वॉशरूम आहे, रेन बाथ आहे, बाथरूम आहे आणि हेअर ड्रायर वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत कुशल पूर्वा बीच रिसॉर्ट. आणि सगळ्यात AC रूम आहेत, 3च रूम आहेत त्यांच्याकडे. म्हणून तुम्हाला जेव्हा पण इथे यायचं असेल कुशल पूर्वा रिसॉर्टला तर तेव्हा हा जो नंबर तुम्हाला दिसतो आहे 9769529422 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आधी 2-3 दिवस आधी कॉन्टॅक्ट करून या. म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम नाही होणार. कारण जर नसतील म्हणजे तुम्ही जर विकेंड्समध्ये आला किंवा पीक सीझनमध्ये आला तर तुम्हाला प्रॉब्लेम नाही होणार, रूम मिळेल प्रॉपरली. आणि इथे तुम्ही येऊन अगदी तुम्हाला जे काही पाहिजे म्हणजे अगदी इथे जसे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी वगैरे सगळ्या चालतात. म्हणजे मग तो बनाना राईड असेल, पॅरासेलिंग असेल, अजून बऱ्याच साऱ्या ज्या काही राईड्स असतील त्या सगळ्या तुम्हाला राईड पॅकेजमध्ये कुशल दादा तो करून देईल. सो नक्कीच तुम्ही इकडे या रिसॉर्टला आणि इथे येऊन तुम्ही म्हणजे या सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. हे अशा रिसॉर्ट आहे, इथे 3 रूम आहेत, तुम्हाला दाखवतो एकदा. सो इथे एक रूम आहे, ते 2, ही एक हा व्हाईट दरवाजावाली, त्यानंतर व्हाईट दरवाजा नाही, हे जे ग्रे कलरचे दरवाजे आहेत ते 3 दरवाजेवाले त्या 3 रूम आहेत. इथे मी स्कूटी घेतली, स्कूटी पण तुम्हाला रेंटवर मिळेल इथे जर पाहिजे असेल तर. इथे बसून बाहेर तुम्ही जेवू शकता. फक्त इथे जेवणाची व्यवस्था नाही आहे, बट तुम्ही जर मच्छी वगैरे आणून दिली, जी काही तुम्हाला हवी ती मच्छी तुम्हाला बनवून मिळेल. बाकी जेवणाच्या ऑप्शनसाठी इथे बाहेर बरेच सारे हॉटेल्स आहेत, रिसॉर्ट म्हणजे काय म्हणतात छोटे मोठे सगळे अगदी छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे सगळे जेवणाचे ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळतील. बाकी इथे असं चेंजिंग रूम आहे, इथे तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये तुम्ही तुमचं सामान वगैरे ठेवू शकता. आणि त्याच्यासमोरच आणि जसं मी म्हटलं की रिसॉर्टच्या समोरच असा सगळा समुद्र आहे. आणि आता जसा उजेड होतं तसा तुम्हाला अजून व्यवस्थित दिसेल. इथे संपूर्ण इथे लाईटिंग वगैरे केलेली आहे आणि रात्री तर ह्याचा सीन म्हणजे लुक आणखीन छान येतो. आणि तिथे सगळे तुम्ही बघू शकता नारळाची झाडं वगैरे आहेत, त्याच्या दरम्यान तुम्ही इथे खाली बसून चिल करू शकता, आराम करू शकता. सो अगदी मस्त. म्हणजे मालवणला येत आहे तर दांडी बीचला तुम्ही कुशल पूर्वा च्या या रिसॉर्टला तुम्ही येऊ शकता, बीच रिसॉर्टला, आणि या सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. नक्की व्हिजिट करा. रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळून जातील. सो हा असा आतला रूम आहे. तर शिवान झोपला तर आम्ही निघतो आहे. इथे एक मोठा बेड मिळतो तुम्हाला, प्लस एक्स्ट्रा गाद्या पाण्याच्या खाली ठेवलेल्या आहेत. आणि इथे AC वगैरे आहे, फॅन्स वगैरे आहेत दोन्ही साईडला. आणि इथे टॉयलेट बाथरूम आहे. सो सगळं काही व्यवस्थित तुम्हाला रूममध्ये मिळून जाईल. एक छोटासा इथे टेबल प्लस चेअर आणि छोटासा कबड. सो असं एक बेसिक ॲम्युनिटीज असलेला रूम तुम्हाला इथे मिळून जातो विथ AC म्हणजे. सो नक्कीच येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता या रिसॉर्टला. सो गाईज आता सकाळचे 7:30-8 झालेत. आम्ही आहोत बसमध्ये. जस्ट उठला आहे आणि आम्ही आता निघालो कुडाळ डेपोसाठी.